नमस्कार, मी विलास बडे. न्यूज 18 लोकमतच्या या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला एक अत्यंत महत्त्वाची बातमी, ती बिहारच्या निवडणुकांच्या संदर्भातली. बिहारच्या निवडणुकींचा तिसरा टप्पा आज पार पडला आणि त्यानंतर आता एक्झिट पोल समोर येत आहेत आणि या एक्झिट पोल मधून जे चित्र समोर आलेलं आहे ते चित्र बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि त्यांचा सहकारी भाजप यांच्यासाठी मात्र धक्का देणार आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. नितीश कुमार यांच्या सत्तेला सुरुंग लागण्याची शक्यता आहे. जे एक्झिट पोल, विविध एक्झिट पोल समोर आलेले आहेत, त्या एक्झिट पोल मधलं जे चित्र समोर येत आहे त्यानुसार एनडीएला बिहारमध्ये मोठा धक्का बसणार असून तेजस्वीचा जलवा चालू शकतो. टाइम्स नाउ सी वोटरचा जो अंदाज आहे त्यानुसार जेडीयूला 70, भाजपला 42, आरजेडीला 85 आणि काँग्रेसला 25 जागा मिळू शकतात असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. इतर सुद्धा एक्झिट पोल समोर आलेले आहेत, ज्या एक्झिट पोल नुसार आरजेडी एक चांगल्या प्रकारचे यश मिळवताना दिसते आणि निश्चितपणे सोमवारी याचा फैसला होणार आहे. निकाल सोमवारी येतील. 3 टप्प्यातल्या या निवडणुका झाल्या कोरोना संक्रमणाच्या या काळामध्ये, पण आपल्या सगळ्यांना कल्पना असेल की बिहारमध्ये अगदी सुरुवातीला जी लढत एकतर्फी होती की काय असं वाटत होतं. भाजप आणि जेडीयू हे दोघ जण एकत्र आलेले होते, विरोधक निष्प्रभ आहेत असं दिसत होतं. पण तेजस्वी यादव यांनी ज्या पद्धतीनं बिहारच्या विधानसभा निवडणुकीमध्ये जान फुंकलेली होती आणि त्यानंतर काँग्रेसला सुद्धा तिथं उभारी मिळाली आणि तेजस्वीचा सगळा जो प्रचार होता तो प्रचार निश्चितपणे एक मोठा बदल घडून आणतो की काय अशी परिस्थिती सध्या तरी निर्माण झालेली दिसते बिहारमध्ये. बिहारच्या निवडणुका या अत्यंत रंजक परिस्थितीमध्ये अटीतटीच्या होणार हे आता जवळपास स्पष्ट झालेलं आहे. जो एक्झिट पोल आलेला आहे त्यानुसार तरी काटेकी टक्कर समोर येते. टाइम्स नाउ सी वोटरचा जो एक्झिट पोल आपल्या समोर आलेला आहे त्या एक्झिट पोलनुसार जेडीयूला 70, भाजपला 42 आणि आरजेडीला 85, काँग्रेसला 25 जागा मिळू शकतील असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. हा एक्झिट पोल आहे. हा खरं तर निवडणुका 3 टप्पे झाल्याच्या नंतरचा हा एक्झिट पोल आहे. रिपब्लिकच्या पोलनुसार एनडीएला 91 ते 117 आणि महागठबंधनला जवळपास 115 पेक्षा जास्त जागा मिळू शकतात असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. 118 ते 138 जागा महागठबंधनला मिळू शकतात असा अंदाज आहे. त्यामुळे कुठेतरी सत्ता परिवर्तन होतं का, नितीश कुमार यांची सत्ता बिहारमधून जाते की काय अशी सुद्धा काही शक्यता निर्माण झालेली आहे. अमिताभ गुप्ता आता आपल्या सोबत आहेत, जे या सगळ्या अमिताभ सिन्हा आता आपल्या सोबत आहेत, जे या सगळ्याचं विश्लेषण करण्यासाठी आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत. अमिताभ जी, जिस तरह से ये पूरा एग्जिट पोल सामने आया है इसके क्या मायने हैं, क्या ये खतरे की घंटी है नीतीश कुमार के 15 साल के राज के लिए? देखिए, एग्जिट पोल के नतीजे बहुत कुछ बताते हैं, क्योंकि बिहार के वोटर्स को प्रेडिक्ट करना और उनके बारे में बताना कि कहाँ वोट कर रहे हैं ये बहुत अजीब सी बात होती है. और नीतीश कुमार के वोटर जितने भी हैं, चाहे वो इकोनॉमिकली बैकवर्ड कास्ट के हों, चाहे वो मोस्ट बैकवर्ड कास्ट के हो, वोकल नहीं होता. लेकिन सबसे बड़ी बात जो है, वो ये है कि वो जो वोटर है, जो वोकल वोटर होते हैं वो बता देते हैं. तो इसलिए अभी कांटे की टक्कर आ रही है, क्योंकि 4 बातें बहुत महत्वपूर्ण थी. हाँ. नीतीश कुमार के खिलाफ एंटी इनकम्बेंसी बहुत ज्यादा थी. दूसरी बात जो थी, तेजस्वी एक युवा नेता के रूप में, एक विकल्प के रूप में उभरे थे. तीसरी बात जो सबसे अहम थी वो ये थी कि नीतीश कुमार के शासन में जो काम हुए हैं उसके बारे में जोर शोर से बोलने वाले वोकल वोटर नहीं थे. और चौथी जो सबसे अहम बात थी, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी का नाम और काम अभी तक वहां बिक रहा है. तो इन चारों चीजों की समीक्षा की जाए तो सीधे सीधे यही कहा जा सकता है, एक तेजस्वी एक मजबूत विकल्प के रूप में उभरे जरूर हैं, लेकिन प्रधानमंत्री मोदी का काम और नाम और साथ ही साथ नीतीश कुमार के जो पिछले जो सुशासन की जो बात हुई है और बिहार में कानून का राज जो चला है, वो चीजें शायद बिहार की जनता नहीं भूली है. इसलिए अभी कांटे की टक्कर है. जनता नाराज थी, इसमें कोई दो राय नहीं है. जनता कुछ शासन से तंग आ चुकी थी, इसमें भी कोई दो राय नहीं है. लेकिन अभी एग्जिट पोल के नतीजा है, इससे साफ लग रहा है टक्कर कांटे की है. लेकिन अभी देखते हैं, आगे आगे देखिए होता है क्या विलास. बिल्कुल अमिताभ जी, लेकिन एक बात जाननी है वो
कि पहले जब इलेक्शन अनाउंस हुए उस वक्त तो एक तरफी ये पूरा मामला होने वाला है, ऐसा लोगों का कहना था। लेकिन ऐसा क्या हो गया कि ये पूरा मामला अभी कांटे की टक्कर में बदल गया? किसी ने उम्मीद नहीं की थी कि तेजस्वी इस तेजी से उभरेंगे। तेजस्वी ने बहुत ही तेजस्वी और महागठबंधन, अगर आपने देखा होगा तो टिकटों के बंटवारे तक महागठबंधन में कहीं कोई मारामारी नहीं हुई। अगर चिराग पासवान अगर एनडीए छोड़कर गए हैं, लेकिन महागठबंधन में कई लोग छोड़कर गए, लेकिन कहीं सुगबुगाहट नहीं हुई, न कहीं किसी की कमी महसूस होने दी तेजस्वी यादव ने। कांग्रेस ने भी बड़ी शांति से अपनी चालें चली हैं। इस बार राहुल गांधी खुद बिहार कमाए और तेजस्वी को ज्यादा चांस दिया। लेकिन सबसे बड़ी बात यह है कि कांग्रेस का पूरा संगठन और कांग्रेस के तमाम दिग्गज बिहार में जमे रहे और पर्दे के पीछे से मैनेज करते रहे। तेजस्वी ने कम से कम जो बिहार के युवा वोटर है उनको काफी लुभाने की कोशिश की है, विकल्प देने की कोशिश की है। खासकर जो उन्होंने रोजगार की बात की, बिहार में बेरोजगारी बहुत ज्यादा है, तो ये विकल्प के रूप में मजबूती से उभरे थे। लेकिन वही अब देखने की बात है, जहां बिहार में कास्ट बेस्ड जिसे कहते हैं विराज, कास्ट बेस्ड मतदान बहुत ज्यादा होता है। अंत में विकास और तमाम कार्य धरे के धरे रह जाते हैं। अंत में पता चलता है कि 4 जातियां मिली है, वो जाति जीत कर निकल और एक पार्टी निकल कर आ गई है सामने। तो अभी कांटे की टक्कर है, इससे हम लोग इनकार नहीं कर सकते। हम लोग खुद बिहार से हैं और इस मीडिया से जुड़े हुए हैं, तो सीधी सी बात एक ही कह सकते हैं कि ठीक है, एग्जिट पोल के नतीजे ठीक है, देखते हैं आगे क्या होता है। अमिताभ जी, आखिरी सवाल, आपने कई सालों से बिहार का इलेक्शन देखा है, राजनीति देखी है। इस राजनीति में कांग्रेस पिछले कुछ सालों में, दशकों में पिछड़ती नजर आ रही थी, लेकिन इस बार कांग्रेस की सीटें भी बढ़ती नजर आ रही है। क्या तेजस्वी का कांग्रेस को फायदा हुआ है या वाकई कांग्रेस ने कुछ करके दिखाया है कि उनके सीटें बढ़ती दिख रही है? देखिए, बिहार में तो इसे पिगी बैंक राइड कहते हैं। बिहार में वो आराम से आरजेडी के कंधे पर सवार होकर आगे बढ़ी है। पिछले चुनाव में भी आरजेडी के कंधे पे सवार होकर आगे बढ़ी थी, इस बार भी आरजेडी के कंधे पे। हाँ, एक बात और है कि उन्होंने बार्गेनिंग करके इस बार सीटें ज्यादा ले ली आरजेडी से। लेकिन इतना तो साफ है कि उन्होंने जो फायदा तेजस्वी के वोट बैंक का होता है, उसमें कांग्रेस अपने कुछ प्रतिशत वोट बैंक को जोड़ लेती है, तो शायद उसको फायदा हो जाता है। लेकिन फायदा उन्हें आरजेडी के साथ चलने का ही होता है, कांग्रेस किसी भी राज्य में हो। फिलहाल आखिरी सवाल, अभी आखिरी सवाल, अगर समझो ऐसा हुआ कि जो अभी तक सामने आ रहा है एग्जिट पोल से, बीजेपी अच्छा करेगी, जेडीयू अच्छा नहीं करेगी, कांटे की टक्कर हो जाएगी और बीजेपी के साथ जेडीयू को जाना ही होगा, उस वक्त मुख्यमंत्री कौन, इसकी नौबत आ सकती है? इस सवाल का जवाब ढूंढने में कई दिन लग सकते हैं। जैसे जैसे एग्जिट पोल के नतीजे सामने आएंगे, आपको पता चलेगा कि बीजेपी और एनडीए गठबंधन को भी सीटें उतनी कम नहीं आई हैं जितनी प्रेडिक्ट हो रही हैं। ठीक है, दूसरी बात जो सबसे महत्वपूर्ण है, महागठबंधन की सीटें। उसके बाद जो तीसरा पहलू आता है, वो छोटी मोटी पार्टियां ने जिन्होंने अलग अलग गठबंधन बना के चुनाव लड़े थे, उनके पास भी अगर छुटपुटे सीट भी आती हैं, अगर 7-8 सीटें भी आती हैं, चिराग पासवान कुछ सीटें जीत जाते हैं, उसके बाद खेल क्या होगा ये देखने वाली बात होगी। लेकिन डिपेंड करता है कौन सबसे बड़ी पार्टी के रूप में उभरता है, और इसमें कोई दो राय नहीं है कि बीजेपी भी इस रेस में आगे है और तेजस्वी भी इस रेस में आगे है। बीजेपी को भी अगर कहा जाए तो जितने भी रिपोर्टर्स हमारे घूमे हैं बिहार में, सबकी राय यही है कि अगर कस्बों की बात हो चाहे गांव की बात हो, मोदी ने काम किया है, ये वहां के वोटरों के अंदर तक था। ठीक, बहुत बहुत शुक्रिया अमिताभ जी, आपने पूरी जानकारी दी बिहार के इस राजनीति के बारे में। तेव्हा बिहारच्या या बातमीच्या नंतर बातमी महाराष्ट्राच्या राजकारणातून आहे। कांजूरमार्ग कारशेडची जमीन नक्की कुणाची, केंद्राची की राज्य सरकारची, हा वाद सुरू आहे। केंद्राचं पत्र काम थांबवण्याच्या संदर्भातलं आलं राज्य सरकारला, पण केंद्राच्या या पत्राला आता राज्य सरकारनं जेसीबीने उत्तर दिलंय। उत्तर हे आहे की काम आता युद्ध पातळीवर सुरू झालेलं आहे, जेसीबी तिथं आता धडाडू लागली आहे। MMRDAच्या मार्फत कारशेडचं काम आता युद्ध पातळीवर सुरू झालेलं आहे। न्यूज 18 लोकमत न हे काम सुरू होतं तेव्हा तिथं जाऊन तिथं न्यूज 18 लोकमत पोहोचलं, या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतला। कांजूरमार्ग कारशेडचं काम कसं सुरू आहे याचा आढावा आम्ही घेतलेला आहे। काय नेमकं त्यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत कॉन्ट्रॅक्टरला ते सुद्धा आम्ही जाणून घेतलं। पण केंद्र विरुद्ध राज्य हा मेट्रोच्या कारशेडचा कांजूरमार्गच्या जमिनीवरचा जो तिढा आहे तो एका बाजूला पेटलेला असताना, तो वाद पेटलेला असताना, दुसऱ्या बाजूला कांजूरमार्गच्या जमिनीवर मात्र आता कारशेडच्या कामाला सुरुवात झाली आहे।
त्यामुळे याचे पडसाद नेमके काय उमटतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। पण या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी अजित मांढरे यांनी एक्सक्लुझिव्ह। कांजूरमार्ग मेट्रो कार शेडची जमीन नेमकी कोणाची हा वाद केंद्र आणि राज्य सरकारमध्ये सुरू असताना राज्य सरकारमार्फत कामाला सुरुवात करण्यात आलेली आहे। कांजूरमार्गचं जे कार शेडची जमीन आहे त्या ठिकाणी अशा पद्धतीनं बाहेरून जे मातीचे ट्रक आहेत ते मागून डंपर मागून मोठ्या प्रमाणात भराव टाकण्याचं काम सुरू केलेलं आहे। जवळपास 1.5 दिवस झाले हे काम सुरू आहे। या जागेसंदर्भात नेमकी मालकी हक्क कोणाचा आहे, केंद्र सरकारचा का राज्य सरकारचा, हे हा वाद सुरू असताना आधीच हे काम सुरू केले गेलेलं आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही। कारण का ही संपूर्ण जमीन जी आहे ही मेट्रो कार शेडसाठी वापरण्यात येणार आहे। भाजप सरकार सत्तेवरून गेलं आणि शिवसेना सरकार जी आहे ती सत्तेवरती आल्यानंतर जे आरेचं त्या ठिकाणी कारशेड होतं ते हलून या ठिकाणी कांजूरमार्गचं कारशेड जे आहे म्हणजे कांजूरमार्गची जमीन जी आहे ती कारशेड करता अधिकृत करण्यात आलेली आहे। न्यूज18 लोकमत तुम्हाला एक्सक्लुझिव्ह दाखवते कशा पद्धतीनं या संपूर्ण जमिनीवरती राज्य सरकारमार्फत भराव करण्यात आलेला आहे। 2 या ठिकाणी जीसीपी आहेत, त्याचबरोबरीनं ट्रकची रांग आहे आणि या सर्व पद्धतीनं भराव जो आहे तो टाकण्यात येतोय आणि पूर्ण जमीन जी आहे ह्याच्यावरती हा भराव टाकून मेट्रो कार शेड करता ही संपूर्ण जमीन जी आहे ती त्या ठिकाणी बनवण्यात येणार आहे। या सगळ्या परिस्थितीमध्ये नेमकं वाद जो आहे तो मिटलेला नाहीये। मात्र हे या ठिकाणी बाहेर जे आहे ते डंपर जे असे सगळे डंपर जे आहेत ते बाहेर रांग लावून उभे आहेत आणि त्या रांगेतून येऊन इथे डंपर जे आहेत ते सगळे डंपर जे आहेत ते या जी कांजूरची कारशेड आहे त्या कारशेडमध्ये त्या ठिकाणी भराव टाकते। इथून हा जो मुख्य हायवे आहे त्या हायवेला लगतच ही संपूर्ण जमीन आहे आणि इथूनच कारशेडमध्ये जो भराव टाकण्याचं काम जे आहे ते सुरू करण्यात आलेलं आहे। काही मंडळी इथे मित्रा आपलं हे किती ट्रक आले आतापर्यंत? हिंदी कितना ट्रक है इधर ट्रक अप्रोक्सीमेट 70-80 डंपर डेली आता है। कितने दिन चालू है ये 3 चालू तो काम अप्रोक्स 15-20 दिन हो गया। हाँ। अभी डंपर का काम 3 दिन से चालू है। 3 दिन चालू है। आपको क्या बोला गया, क्यों ये डालने के लिए बोला ये गया? रास्ता बना रहे हैं, प्लॉट MMRDA का है एक्चुअली। हाँ, तो इधर मेट्रो का शेड बनेगा, मेट्रो डिपो कार शेड बनेगा, कार शेड बनेगा। हाँ। इसके लिए अभी हम वे बना रहे हैं, उसके बाद फिर इधर से बाउंड्री वॉल मारना है हमें इंक्रोचमेंट रोकने के लिए। एनक्रोचमेंट रोकने हाँ, इंक्रोचमेंट रोक लेंगे, मतलब उनको ये पता चले कि हमारा ये बाउंड्री है, कल होकर के वो इधर ना आए, बाउंड्री के क्रॉस न करें। और ये जो हमारा प्लॉट है इसमें मेट्रो डेपो बनाना है हमें। ओके, मेट्रो कार शेड बनेगा नोटसा। सर आपका नाम दोस्त? मेरा नाम आतिफ खान है, आतिफ खान। और आप मतलब यहाँ पे क्या देख रहे हो? जेई हूँ। हाँ। MMRDA से या कैसे? ईगल इन्फ्रा इंडिया लिमिटेड से। ईगल इन्फ्रा हे खाजगी कंपनी जे काम दिलं गेलेलं आहे त्यांचे हे पदाधिकारी आहेत, जेई आहेत आणि अशा पद्धतीनं 3 दिवस झाले हे काम सुरू आहे। त्यांनी सांगितलं त्यानुसार जवळपास 70 ते 80 हे डंपर जे आहेत त्यामार्फत ह्या संपूर्ण जमिनी या ठिकाणी मातीचं भराव टाकण्याचं काम जे आहे ते सुरू केलं गेलेलं आहे। न्यूज18 लोकमतकडे एक्सक्लुझिव्ह दृश्य आहेत की कशा पद्धतीनं हे सगळं काम सुरू आहे आणि जसं हे जेई जे आहेत म्हणजे ज्युनियर इंजिनियर जे आहेत, कनिष्ठ अभियंता जे आहेत ईगल कंपनीचे, त्यांनी सांगितल्यानुसार इथे एक रस्ता बनवला जातोय म्हणजे जेणेकरून जी जागा जी आहे ती मार्किंग जागा जी आहे त्या मार्किंग जागेच्या आतमध्ये त्या ठिकाणी एन्क्रोचमेंट म्हणजे ती जागा कोणी हडपू नये आणि भविष्यात कोणता वाद निर्माण होऊ नये याकरता MMRDA मार्फत ही संपूर्ण हा जो भराव जो आहे तो टाकण्याचं काम सुरू करण्यात आलेलं आहे। मात्र मुद्दा तोच आहे की राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्यामध्ये हा सगळा वाद जमिनीबाबत सुरू असताना आधीच हे भराव टाकणं नेमकं या सगळ्या वादाला जे आहे ते आणखीन भर टाकण्यासारखं होईल असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही। पण न्यूज18 लोकमत तुम्हाला एक्सक्लुझिव्ह दाखवतोय की कशा पद्धतीनं MMRDA या सगळ्या जागेवरती काम सुरू केलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट नवनाथ कोंडेकर, अजित मांढरे, न्यूज18 लोकमत, मुंबई। एक मराठा लाख मराठा म्हणत आज मराठा क्रांती ठोक मोर्चा, मराठा क्रांती मोर्चा यांनी वांद्रे पूर्व भागात मशाल मोर्चा काढला। हा मशाल मोर्चा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान असलेल्या मातोश्रीवर निघणार होता, मात्र पोलिसांनी परवानगी नाकारल्यानं हा मोर्चा वांद्रे पूर्व भागातल्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोरच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानात सध्या जमला। निदर्शनकर्ते, मराठा समाजाचे कार्यकर्ते त्यांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन करतायत आणि हा मशाल मोर्चा घेऊन मुख्यमंत्र्यांना थेट भेटून त्यांना साकडं घालण्याचा प्रयत्न करतायत। या सगळ्याबद्दल अधिक माहिती देण्यासाठी उदय जाधव आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। उदय, या मोर्चाला कोण सामोरं जाणार आहे? हा मोर्चा निघालाय का? आताची काय परिस्थिती?
विलास एक मराठा लाख मराठा म्हणत मराठा समाजाचे पदाधिकारी कार्यकर्ते हे वांद्रे पूर्व भागामध्ये कलेक्टर ऑफिससमोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानामध्ये आता ठाण मांडून बसलेले त्यांचे निदर्शनं सुरू आहेत। संध्याकाळी 5 वाजल्यापासून हे सर्व कार्यकर्ते इथेच निदर्शनं करत आहेत। मशाल मोर्चा त्यांना खरं तर या कलेक्टर ऑफिस पासून मातोश्री मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान आहे त्या निवासस्थानापर्यंत काढायचा होता, मात्र सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांनी त्यांना परवानगी दिली नाहीये। कलेक्टर ऑफिस समोरच्या या आंबेडकर उद्यानामध्ये या सर्व मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांना त्यांनी इथे थांबवलेलं आहे। इथेच ते मशाल घेऊन उभे आहेत। इथे आता सध्या गेले 2 तास मराठा समाजाचे सर्व नेते आहेत, पदाधिकारी आहेत, ते एकापाठोपाठ एक भाषण करत आहेत आणि सर्व कार्यकर्त्यांना धीर देत आहेत की आपण मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्याशिवाय इथून मागे हटायचं नाही। आपल्या ज्या विविध प्रश्न आहेत, ज्या समस्या आहेत, मागण्या आहेत, त्यांचा पाठपुरावा आपण करत आहोत। त्या मागण्या मुख्यमंत्र्यांच्या कानावरती घालून त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर आपण इथून निघायचं आहे। पोलिसांनी देखील त्यांच्याशी काही वेळापूर्वी चर्चा केलेली आहे। काही नेते जे आहेत ते कलेक्टर यांच्याशी चर्चा करायला तयार होते, मात्र काही नेत्यांनी आग्रह धरला की आपण थेट मुख्यमंत्र्यांशीच आता चर्चा करायला पाहिजे, कारण गेले काही वर्ष सातत्याने मराठा समाज रस्त्यावरती उतरून आंदोलन करतोय, निदर्शनं करतोय, महामोर्चे काढतोय, मात्र त्यांच्या मागण्या काही पूर्ण होत नाहीत। त्यामुळे आता आपण थेट मुख्यमंत्र्यांशीच बोलायला पाहिजे आणि त्याचमुळे मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान मातोश्री इथून जवळपास 2 किलोमीटरच्या अंतरावरती कलेक्टर ऑफिस समोरचं हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान आहे। त्या उद्यानात हे सर्व मराठा समाजाचे कार्यकर्ते इथे ठाण मांडून बसलेले आहेत। ते वाट पाहत आहेत मुख्यमंत्र्यांकडनं एखादं शिष्टमंडळ किंवा मराठा समाजाचं एखादं शिष्टमंडळ हे मुख्यमंत्र्यांकडनं चर्चेसाठी बोलवलं जाईल आणि त्यांच्या समस्या, त्यांच्या मागण्या मुख्यमंत्री ऐकून घेतील। विलास, नक्कीच बघूया या सगळ्याबद्दल नेमका काय तोडगा निघतो। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। तिकडे पंढरपूरहून निघालेला मराठा आक्रोश मोर्चा पुण्यात येऊन संपला। मुख्य सचिवांनी या मोर्चेकऱ्यांचं निवेदन स्वीकारलं, त्यानंतर हे मोर्चेकरी आपल्या गावी रवाना झाले। मराठा आरक्षणावरची स्थगिती उठवावी यासाठी सरकारनं सुप्रीम कोर्टात मराठा समाजाची भक्कम बाजू मांडावी, तसंच इतर प्रलंबित मागण्या तात्काळ मान्य कराव्यात यासाठी मराठा क्रांती ठोक मोर्चाचे कार्यकर्ते पंढरपूरहून नामदेव पायरीचं दर्शन घेऊन मुंबईकडे पायी निघाले होते, पण प्रशासनानं आचारसंहितेचं कारण पुढे करत परवानगी नाकारली आणि या सगळ्यांनी 5 गाड्यांमध्ये बसून थेट पुण्याला आणलं गेलं। तिथं मुख्य सचिवांनी त्यांचं निवेदन स्वीकारलं आणि हा मोर्चा पुण्यात संपला। पुण्यातील मराठा मोर्चा स्थगित करण्यात आला आणि आंदोलकांनी मुख्य सचिवांना निवेदन दिलं। त्यानंतर मराठा आंदोलकांनी काय प्रतिक्रिया व्यक्त केली आहे जाणून। महाराष्ट्र राज्याच्या मुख्य सचिवांनी आमच्या मागण्या प्रश्न सर्व ऐकून घेतलेला आहे। आम्ही त्यांना निवेदन दिलेलं आहे। येत्या सोमवारी राज्याच्या मुख्यमंत्र्याला भेटणार आहेत आणि मुख्यमंत्र्याकडे जे प्रलंबित मराठा समाजाचे जे प्रश्न आहेत त्याच्यावरती चर्चा करून मराठा समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे असं त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे। आणि ही आचारसंहिता संपल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री आम्हाला वेळ देऊन बोलवणार आहेत, पण आम्हाला वेळ न देता मुख्यमंत्री महोदयाला आमची विनंती आहे, तुमच्याकडे आमचं निवेदन पोचलेलं आहे, त्या निवेदनाच्या मागण्या पूर्ण करा, आम्हाला चर्चासुद्धा करायची नाही। एसटीच्या कर्मचाऱ्यांची संघटना असलेल्या इंटकनं संपाचा इशारा दिलाय। कर्मचाऱ्यांचे पगार दिले नाही तर महामंडळावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा इशारा सुद्धा देण्यात आलेला आहे। तब्बल 3 महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा पगार झालेला नाहीये। दिवाळी अवघ्या 7 दिवसांवर आली आहे, पण अजून सुद्धा एसटी कर्मचाऱ्यांचे 3 महिन्यांपासूनचे पगार थकलेले आहेत। कशी दिवाळी साजरी करायची, कसं जगायचं, हा सगळा सवाल या एसटी कर्मचाऱ्यांच्या समोर आहे। त्यामुळे दिवाळीचा सण साजरा करण्याच्या साठी म्हणून किमान या एसटी कर्मचाऱ्यांचे पगार करण्यात यावे अशी मागणी करण्यात येते। अन्यथा एसटी कर्मचाऱ्यांच्या समोर जे प्रश्न निर्माण झालेले आहेत ते पाहता आता कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचा इशारा दिलाय। शिवसेनेच्या काळात खासगी कंत्राटदार आणल्यानं एसटी महामंडळाची वाट लागली असा आरोप काँग्रेसचे माजी आमदार जयप्रकाश छाजेड यांनी केलेला आहे आणि सरकारला घरचा आहेर दिलाय। अनेक महिन्यांचं वेतन रखडल्यानं एसटी कर्मचारी आता आक्रमक झालेत। थकीत वेतन तात्काळ दिलं नाही तर एसटी कर्मचारी संपाचं अस्त्र उपसणार असल्याचा इशारा इटकचे अध्यक्ष आणि काँग्रेसचे माजी आमदार जयप्रकाश छाजेड यांनी दिला। की एसटी महामंडळामध्ये शिवसेनेकडे हे खातं होतं आणि त्या काळामध्ये त्या 5 वर्षामध्ये इतके खाजगीकरणाचे इतकी कंत्राटं दिली गेलेली आहे, त्यामुळे एसटीचं कंबरडं मोडलं आहे।
मग अगदी शिवशाही गाड्या आणल्यापासून ब्रिक्सचं सफाई कामगार असतील, तिकीट विक्री असेल किंवा युनिफॉर्म असेल, सर्व ठिकाणी खाजगीकरण आणण्याचा प्रयत्न केला आहे. वाट लागलेली आहे, वाट लावली गेलेली आहे गेल्या 5 वर्षामध्ये. आणि यानंतर एक महत्त्वाची बातमी येते ती म्हणजे आपण बघतोय की विद्यार्थी शिक्षकांसाठी ही बातमी महत्त्वाची आहे. दिवाळीनंतर शाळा सुरू होणार का हा सवाल आहे. विद्यार्थ्यांची काळजी घेत शाळा सुरू करा असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निर्देश दिलेले आहेत. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या बैठकीत हा निर्णय झाल्याचं कळतंय. दरम्यान कालच राज्याच्या शालेय शिक्षण मंत्र्यांनी एक महत्त्वाचं विधान केलेलं होतं, ते म्हणजे दिवाळीच्या नंतर राज्यातल्या शाळा सुरू करण्याच्या संदर्भातलं. पण विद्यार्थी शिक्षकांनी आणि पालकांनी या निर्णयाला विरोध केलेला होता. पण तरी देखील आता दिवाळीनंतर शाळा सुरू करण्याच्या संदर्भात सरकार पावलं उचलतंय हे आता जवळपास स्पष्ट झालेलं आहे. मुख्यमंत्र्यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या द्वारे बैठक घेतली आणि या बैठकीमध्ये शाळांचं सॅनिटायझेशन, शिक्षकांची कोरोना तपासणी यासारख्या सगळ्या बाबींची काळजी घेणं आवश्यक आहे. जी मुलं आजारी आहेत किंवा ज्या घरातल्या व्यक्ती आजारी आहेत अशा पाल्यांना पालकांनी शाळेत पाठवू नये असं आवाहन सुद्धा मुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे. याचा अर्थ स्पष्ट आहे की राज्यात आता दिवाळीच्या नंतर शाळा सुरू होणार आहेत आणि राज्य सरकारकडून त्याची तयारी सुद्धा युद्ध पातळीवर केली जाते. तेव्हा मुख्यमंत्र्यांच्या या विधानाच्या नंतर आपण बघतोय की आता विद्यार्थी, पालक आणि शिक्षक या सगळ्यांची नेमकी काय भूमिका असणार आहे हे पाहणं महत्त्वाचं आहे. न्यूज 18 लोकमतनं सातत्यानं याच्या संदर्भातल्या विविध जे घटक आहेत त्या सगळ्यांचं म्हणणं जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला होता. एक मोहीम आम्ही उघडलेली होती आणि ती मतमतांतर जाणून घेतलेली होती. या सगळ्याबद्दल अधिक माहिती देण्यासाठी, बोलण्यासाठी आता आपल्यासोबत न्यूज 18 लोकमतचे संपादक आशुतोष पाटील आहेत. आशुतोष सर, आता हे जवळपास स्पष्ट दिसतंय की दिवाळीच्या नंतर राज्य सरकार शाळा सुरू करण्याची तयारी करत आहे. नक्कीच विलास, राज्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी न्यूज 18 लोकमतला ही माहिती दिली आहे. शाळा सुरू होण्यापूर्वी सगळ्या शिक्षकांची RT-PCR चाचणी करण्यात येईल. 17 ते 22 नोव्हेंबरच्या दरम्यान स्थानिक प्रशासनाच्या माध्यमातून सगळ्या शिक्षकांची RT-PCR चाचणी करण्यात येईल. 23 नोव्हेंबर पासून शाळा सुरू होणार. विद्यार्थ्यांचं थर्मल चेकिंग करण्यात येईल. विद्यार्थ्यांना एका विद्यार्थ्याला एका बेंचवर बसवण्यात येईल आणि 1 दिवसाआड वर्ग भरतील. विद्यार्थ्यांनी घरून जेवण करून यायचे आणि स्वतःची पाण्याची बाटली सुद्धा विद्यार्थ्यांनी घरून आणायची आहे. ही शाळेची कालावधी जो आहे तो 4 तासांची शाळा राहील आणि केवळ विज्ञान, गणित आणि इंग्रजी असे कठीण विषय मुलांना शाळेत शिकवले जातील आणि या विषयांसह बाकी विषयांसाठी ऑनलाईन वर्गच असतील. विज्ञान, गणित, इंग्रजी हे कठीण विषय फक्त शाळेत आणि बाकी विषयांसाठी ऑनलाईन विषय जी पद्धती आहे ती सुरू राहील अशी बातमी आहे. मुख्यमंत्र्यांकडे हा निर्णय सोपवण्यात आला होता आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी असे आता आदेश दिलेले आहेत की योग्य ती खबरदारी घेऊन दिवाळीनंतर शाळा सुरू कराव्यात. राज्यातल्या 9वी ते 12वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या शाळा या दिवाळीनंतर सुरू होणार, ही यावेळची मोठी बातमी आहे. अत्यंत महत्त्वाची मोठी बातमी. राज्यातल्या कोट्यवधी पालक विद्यार्थ्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाची ही बातमी म्हणावी लागेल आणि राज्य सरकारने याच्या संदर्भातले महत्त्वाचे निर्देश सुद्धा दिलेले आहेत. पण आता या सगळ्यावरती पालकांची, विद्यार्थ्यांची आणि शिक्षक संघटनांची, मुख्याध्यापक संघटनांची नेमकी भूमिका काय असणार आहे हे पाहणं महत्त्वाचं आहे. खूप खूप धन्यवाद सर तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. या सगळ्या बातम्यांसोबत मुलुक महाराष्ट्र या बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत. न्यूज 18 लोकमतची किल्ले स्पर्धा 2020. महाराष्ट्राचा किल्लेदार बनवा किल्ला आणि 9137416464 या व्हॉट्सअप क्रमांकावर पाठवा व्हिडिओ. 7 नोव्हेंबर पासून ते 13 नोव्हेंबर पर्यंत व्हिडिओ पाठवू शकता. परीक्षक निवडणार उत्तम किल्ले. विजेत्यांना मिळणार बक्षीस. लवकर स्पर्धेत सहभागी व्हा.